नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेळी पालनात सर्वात जास्त खर्च कशावर होतो? तर तो आहे चारा. अनेक नवीन शेतकरी महागडा चारा विकत घेतात आणि नफा त्यांना कमी होतो. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहे, ज्यामुळे तुमचा चाराचा खर्च अर्ध्यावर येईल आणि शेळ्याचं वजनही झपाट्याने वाढेल. हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. तर सर्वप्रथम आहे ओला चारा. शेळींना ओला चारा खूप आवडतो. शेळ्यांना ओला चारा खूप आवडतो, पण फक्त एकच प्रकारचा चारा देऊ नका. दसरस घास किंवा मेथी घास यात प्रोटीन जास्त असतं. मका किंवा हत्ती घास हा स्वस्त पडतो आणि पोट भरण्यासाठी चांगला असतो. महत्त्वाची टीप: ओला चारा कापल्यावर ओला चारा लगेच देऊ नका. तो थोडा वेळ सावलीत सुकवा मगच द्या. जेवण करून शेळ्यांना पोटाचे आजार होणार नाही. सुका चारा. सुका चारा मित्रांनो, अनेक जण फक्त ओला चारा देतात, पण सुका चारा पचनासाठी आवश्यक आहे. तुरीचा भुसा, हरभरा भुसा किंवा सोयाबीनचा कुटार हे शेळ्या आवडीने खातात. जर तुमच्याकडे कडबा असेल तर कुट्टी करून द्या. त्यामुळे शेळीला चारा वाया जाणार नाही. घरगुती खाद्य. शेळीचे वजन वाढवण्यासाठी फक्त चारा पुरेसे नाही. त्यांना घरी बनवलेले मिश्रण द्या. मका भरडा प्लस गहू व कोंडा प्लस हरभरा डाळ चुनी आणि त्यात थोडं मिनरल मच्छर मिक्स करून मीठ मिसळा. त्यामुळे शेळीचं चकाचक वाढते आणि त्या लवकर गाभण राहतात. पाणी आणि वेळ. चाऱ्याचं चारा देण्याची एक ठराविक वेळ ठेवा. सकाळी 7 वाजता सुका चारा, दुपारी ओला चारा आणि संध्याकाळी पुन्हा सुका चारा. तसेच शेळ्यांना स्वच्छ ताजे पाणी 24 तास उपलब्ध ठेवा. तर मित्रांनो, हे होते आजचे चाऱ्याचे साधे व सोपे नियोजन. तुम्ही तुमच्या शेळींना खायला काय देतात कमेंटमध्ये सांगा. आणि हो, आपल्या शेळी पालन एटी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओत. चला तर मग.